अशा आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि केंद्रीय विद्यामंडळाच्या उपाध्यक्षा जोशी मॅडम, त्याचबरोबर सन्मान्य सदस्य संचालक मंडळ, माजी मुख्याध्यापक श्री मसाल सर, मसाल मॅडम, त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक श्री गजरे सर, विविध मान्यवर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, त्याचबरोबर सर्व शिक्षक, सर्वांच्या सर्व सोबत असलेले त्यांचे कुटुंबीय आणि आजच्या कार्यक्रमाचे उपमुख्य श्री पालशेतकर सर, सरांबद्दल माझ्या दोन सहकार्यांनी जे सांगितलं, मॅडमने पण सांगितलं, तर खरंच सर शांत आहेत का? तर खरंच तर शांत आहेत, फक्त ते समोरच्याला अशांत करतात एवढं मात्र नक्की आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आमचे पर्यवेक्षक मोरे सरांना विचारू शकता, राणे सरांना विचारू शकता, कारण व्यक्तिगत प्रज्ञ जसे आहेत तसेच राहतात, परंतु त्यांचे जे काही निर्णय असतील किंवा त्यांचे जे काही मतं असतील ते स्वतः ठामपणे मांडण्याची त्याच्याकडे ताकद आहे. आम्ही अनेक वेळा त्यांचं वावर किंवा त्यांचं भाषण किंवा त्यांचं वागणं या शाळेत बघितलेलं आहे. कुठलीही समस्या असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, त्यांची जी काही मतं असतील किंवा त्यांचं जे काही म्हणणं असेल ते अतिशय योग्य आणि चांगल्या प्रकारे ते समजावून सांगत असत आणि त्यांच्या मताशी ते ठाम राहत असत. मित्रांनो, सरांचं हे जे काही शिस्तप्रिय वागणं आहे ती त्यांना जी गोष्ट त्यांनी अंगी वाढवली आहे असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं की त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांचं शिक्षण आणि माझे बंधू त्यांचे मित्र आहेत, समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांचे जे मित्र आहेत, मी माझ्या मोठ्या भावाकडून त्यांच्याविषयी अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर सुरुवातीला जो काही काळ होता, प्रवास होता, त्यांचा शिक्षण घेताना होता, तेव्हापासून त्यांना त्यांच्या अंगात ही जी काही गोष्ट वाढवली किंवा शिस्त वाढवली. या पिढीतच आपण बघितलं तर ह्या पिढीतली लोक जी आहेत ती मला तुम्हाला कधी अशी अस्ताव्यस्त दिसत नाही. नीट अँड क्लीन शेव असणार आहे, शेविंग केलेली असणार आहे, व्यवस्थित क्लीन केलेले शर्ट असणार आहे. तर ही जी काही शिस्त आहे ती त्यांना त्यांच्या मला वाटतं अगोदरपासून सुरुवातीपासूनच त्यांनी या क्षेत्रात येण्या अगोदरच त्यांना ती लाभलेली आहे. सरांबरोबर अनेक किस्से आपल्याला सांगता येतील. सरांची जेव्हा मान्यता म्हणजे बीएड झाल्यानंतर जी मान्यता जी होती त्या मान्यतेसाठी उच्च माध्यमिकच्या जर मान्यता असेल तर त्यासाठी झेडपीमधून शिक्षण अधिकारी साहेबांचे एक शिफारस पत्र लागतं. तर त्यासाठी काहीतरी त्यावेळेस अण्णा होते, अण्णा वाटणारे होते, ते आपले हेडसेवक होते. तर अशा वेळेस आम्हाला अण्णांनी सांगितलं होतं की सर ती शिफारस लागेल. मी मला वाटतं त्याच्यासोबत त्याच्यासोबत गेलो होतो आणि आपल्या जाधव म्हणून एक शिक्षण अधिकारी त्या काळात होतो. तर आम्हाला अण्णांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला मी सांगितलं तोपर्यंत तुम्ही आणणार आहे, म्हणजे त्या सरांच्या साहेबांच्या केवढीमध्ये जाऊ नका आणि त्या काही प्रिकॉशन काळजी घ्यायची त्या तुम्ही पाळा. पण आमच्या असं लक्षात आलं की आता साहेब निघून जाणार. सरांचा स्वभावामुळे बोला किंवा निर्णय ताबडतोब निर्णय घेण्याच्या शब्दांमुळे बोला. त्याने त्याच वेळेला जी शिफारस आल्यामुळे मात्र त्याचं काम पुढे जाणार नव्हतं. त्याच वेळेला त्यांनी डिसाईड केलं की आपण आत्महत्या जाऊया. माध्यमिकचे शिक्षक जायला निघाले होते. मला अजूनही आठवते, सरांनी प्रसंग आठवत असेल की त्यांनी ती सही जी केली त्या शिफारस हा कुठे आणि ते उभेच राहिलेले असताना सही केली. तर त्यांच्या गोष्टीचा वेगळेपणाचा त्यांना आयुष्यात खूप चांगला उपयोग होतो. त्यांनी जो त्याग केलाय त्यांच्या मुलांसाठी. विज्ञान तुम्हाला माहिती आहे, आता थोडे दिवसात IIT होईल. आता IIT मध्ये शिकतोय. भारतातली जगातली नामवंत झाला एमटेकला ऍडमिशन घेतलं. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांची धडपड होती सुरुवातीपासून. तर ती धडपड फक्त त्यांचा जो त्याग आहे तो यांच्या म्हणजे मुलांसाठी आणि मॅडमने सुद्धा त्याच्यासाठी त्याची सोबत दिलेली आहे. मित्रांनो, अशा व्यक्तिमत्वाचा आपल्याला जो संवाद साधला एक सहकारी म्हणून तर आम्ही तर त्यांना गुरुच मानतो. तर असं सहकार्य किंवा सहवास जो लाभला त्याच्यामुळे आमचं पण आयुष्य मला वाटतं
समृद्ध व्हायला त्यामुळे मदत झाली. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या सरांसोबत आम्ही जे काही प्रवास त्यांच्यासोबत जे दिवस आमचे गेले तिथे ते अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट करत होते. कुठल्याही समस्या असेल तर सरांना आम्ही ती सांगत होतो आणि त्यानंतर ती पुढे जात होती, गणित लागत होते. अनेक वेळा सरांसोबत मित्राप्रमाणे आम्ही वागलो, चेष्टा मस्करी केली. त्यांच्या सासरवाडीला जाऊन सुद्धा आम्ही एक दोन वेळा गेलो आहोत. तिथे सुद्धा अनेक वेळा आमच्या सहली जात होत्या. ते स्वतः अरेंज करत होते किंवा विचार सर आपले दिवेकर सर आहेत त्यांच्यामुळे ते अरेंज होत होत्या. तर या सगळ्या शिक्षकांच्या आपण ज्या काही भाषणामध्ये ऐकलं की सरांचं वय दिसत नाही किंवा 58 वर्षाचे ते वाटत नाही. त्याचं कारण माझे सर बोलले की ते सतत कामामध्ये बिझी असतात. माध्यमिक तालुका म्हणजे शिक्षकांची जी पथकडी आहे त्यामध्ये ज्यावेळेस सरांची उपस्थिती असते मी पण त्या पथकडीमध्ये सदस्य म्हणून जबरदस्तीने माझं नाव आहे. तर त्यावेळेस सर उपस्थित असतात तेव्हा ती सभा किंवा ते अध्यक्ष या सगळ्यांची तारांबळ उडालेली असते. कारण ह्या क्षेत्रातलं अकाउंट असेल किंवा बँकिंग क्षेत्रातलं जे काही सत्य माणूस मुरुड तालुक्यात बोलायला हरकत नाही ते म्हणजे दीपक पाचेकर सर आहेत. आणि त्यांना उत्तर कसं देणार यासाठी आमच्या अध्यक्षांकडून सगळ्यांची तारांबळ उडाली असते की आता पाचेकर सरांनी काय विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं. ही जी गोष्ट आहे ती त्यांनी कमावलेली आहे. मला वाटतं दुपारी संघाने पण अनेक वर्ष ते त्यावेळेस त्यांच्याकडे कारभार होता. खूप मोठा प्रवास आहे. सरांना मी अगदी 5-10 मिनिटाच्या भाषणामध्ये सांगू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना जी शिस्त लागली आहे ती सरांमुळे लागलेली आहे. सरांचा आवाज अक्षरशः म्हणजे त्यांचा भंडारी बाणा ज्याला बोलतात तो आम्हाला अनेक वेळा बघायला मिळालेला आहे. आणि खरंच या अशा सहकार्याचं आज आपल्या सेवानिवृत्ती सोहळ्यात आपण सगळे उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांकडून सरांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य सुखात समाधानाचा आणि बरोबर जावं ही विश्वासाची प्रार्थना करतो. आणि